एका ठिकाणी एका परिसरात राहणारी एक विवाहित महिला होती. मग त्या विवाहित महिलेची लग्न समारंभामध्ये एका 60 वर्षीय भोंदूबाबासोबत ओळख झाली. मग आता या महिलेची त्या भोंदूबाबासोबत चांगल्या प्रकारे ओळख झाल्यानंतर ही जी महिला होती त्या भोंदूबाबाला आपल्या अडीअडचणी सांगू लागली. मग त्या महिलेच्या काय अडीअडचणी आहे हे बघण्यासाठी तो बाबा आपल्या गळ्यातील एक माळ काढतो आणि ती माळ चाळायला सुरुवात करतो. मग ती माळ चाळल्यानंतर तो बाबा त्या महिलेला म्हणतो, की तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला एक विधी करावी लागेल, काही पूजा करावी लागेल आणि मग पूजा करावी लागेल, विधी करावी लागेल म्हणून तो बाबा त्या महिलेच्या घरी जातो. आणि मग त्या महिलेच्या घरी गेल्यानंतर तो बाबा त्या महिलेच्या घरातील आतून दार लावून घेतो आणि त्या महिलेला आपल्या जवळ बोलवतो. आणि मग त्या महिलेला जवळ बोलवल्यानंतर तो बाबा तिला काहीतरी प्रसाद म्हणून खायला देतो. आणि मग ती महिला जेव्हा तो प्रसाद खाते तेव्हा त्या ठिकाणी तिला गुंगी येते. मग गुंगी आल्यानंतर तो बाबा त्या महिलेचे कपडे काढायला सुरुवात करतो. आणि मग पूजा करायच्या नावाखाली तो बाबा त्या महिलेसोबत असं काही धक्कादायक कृत्य घडून आणतो. ते कृत्य ऐकून मंडळींनो तुम्हाला वाटेल की या बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. नेमकं काय आहे मंडळींनो हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळींनो, ही जी घटना आहे ही आपल्या महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यामधील एका गावात घडलेली आहे. या गावात एक 30 वर्षीय विवाहित महिला राहत होती. आता या महिलेच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. सगळं काही या महिलेच्या जीवनात चांगलं चाललेलं होतं. त्या महिलेचा जो नवरा होता हा एका मोठ्या कंपनीत कामाला होता आणि ती महिला पण नवऱ्याला हातभार लावण्यासाठी एका छोट्या कंपनीमध्ये कामाला जायची. सगळं काही त्या महिलेच्या जीवनात आनंदित चाललेलं होतं. पण अचानक त्या महिलेचा नवरा हा बेपत्ता झाला. कुठं गेला, काय झालं त्या नवऱ्याचं कुणाला ठाऊक नाही. मग नवरा बेपत्ता झाला म्हणून त्या महिलेने तिच्या नवऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, तरी तो नवरा तिला सापडला नाही. मग असंच नवऱ्याचा शोध घेत असताना ती महिला एका लग्न समारंभामध्ये गेली आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलेची ओळख एका 60 वर्षीय भोंदूबाबा सोबत झाली. आणि मग ओळख झाल्यानंतर ती महिला त्या भोंदूबाबाला म्हणाली, बाबा 15 दिवस झाले माझा नवरा हा बेपत्ता आहे. मी पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट केली तरी अजून माझा नवरा भेटला नाही. मग त्या बाबाने त्या महिलेचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग तो बाबा त्या महिलेला म्हणाला की तुमचा नवरा अगदी सुखरूप घरी येईल, पण त्यासाठी तुम्हाला काही पूजा करावी लागेल, काही विधी करावी लागेल असं बोलून त्या बाबाने त्या महिलेला विश्वासात घेतलं. आणि मग विश्वासात घेऊन तो बाबा त्या महिलेसोबत गोड गोड बोलू लागला आणि गोड गोड बोलून तो बाबा त्या महिलेच्या घरी गेला. आणि मग घरी गेल्यानंतर त्या महिलेने बाबाच्या सांगण्यावरून पूजेचे सर्व सामान आणलं आणि मग पूजा करण्यासाठी तो बाबा तिच्या घरात बसला. मग घरात बसल्यानंतर तो बाबा त्या महिलेला म्हणाला की मला चांगल्या प्रकारे पूजा विधी करावी लागेल आणि त्यासाठी काही अडचणी याव्या नाही म्हणून तू आपलं घराचं दार आतून बंद कर. मग ती महिला पण त्या बाबाचं ऐकते आणि आपलं दार घरातून बंद करते. मग त्या बाबाने त्या महिलेने जे पूजेचं सामान आणलेलं होतं ते सामान घेतलं आणि पूजा करायचं नाटक सुरू केलं. मग पूजा करत असताना तो बाबा वेगवेगळे मंत्र बोलायचा. तो त्या महिलेला दाखवायचा की मी खूप ज्ञानी बाबा आहे, मला सर्व गोष्टी माहीत आहे. आणि त्या महिलेला पण त्या बाबावर विश्वास पटू लागला होता की बाबा जी पूजा करतो त्या पूजेनंतर आपला नवरा हा घरी सुखरूप येईल. मग पूजा चालत असताना तो बाबा त्या महिलेला जवळ बोलवतो आणि तिला काहीतरी प्रसाद हा खायला देतो. मग ती महिला तो प्रसाद खाते आणि त्या ठिकाणी त्या महिलेला प्रचंड प्रमाणात गुंगी येते. मग गुंगी आल्यानंतर तो बाबा तिला बेडवर झोपवतो आणि मग बेडवर झोपवल्यानंतर तो बाबा तिचे कपडे काढायला सुरुवात करतो. आणि मग त्या ठिकाणी तो बाबा त्या महिलेवर तुटून पडतो, तिच्यासोबत नको ते कृत्य करतो. आता ही जी महिला होती ही गुंगीत होती. तिला तो बाबा काय करत आहे हे समजत होतं. ती विरोध करत होती पण ती गुंगीत होती. जोपर्यंत त्याचे मन भरत नव्हते तोपर्यंत तो बाबा त्या महिलेसोबत नको ते कृत्य करत होता. मग सगळं करून झाल्यानंतर जेव्हा ती महिला शुद्धीवर आली तेव्हा त्या महिलेने त्या बाबाला खूप सुनावलं की मी तुझ्या नावाची पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट करील, तुला अटक करेल. पण त्या ठिकाणी तो बाबा त्या महिलेला म्हणू लागला, तुझा नवरा कुठे आहे मला माहित आहे,
जर तू माझ्याविषयी कंप्लेंट केली तर मी तुझा नवरा ठार करीन, अशी धमकी तो बाबा त्या महिलेला देऊ लागला. आता त्या बाबाचे बोलणे ऐकून ती महिला खूप घाबरली होती, पण ती त्या बाबाच्या भूलथापात फसली नाही. ती तात्काळ जवळच्या एका पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि तेथे जाऊन रीतसर त्या बाबावर तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्या महिलेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ त्या बाबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग चौकशी दरम्यान त्या महिलेने पोलिसांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी मी लग्नाला गेले होते आणि त्या ठिकाणी या बाबासोबत माझी ओळख झाली. मग पोलिसांनी त्या महिलेचं संपूर्ण बोलणं ऐकलं आणि तात्काळ जेथे लग्न झालेलं होतं त्या ठिकाणी पोलीस गेले. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनी त्या लग्नाचे व्हिडिओ मागितले आणि मग त्या व्हिडिओमध्ये त्या बाबाला शोधायला सुरुवात केली. मग त्या व्हिडिओमध्ये तो बाबा पोलिसांना दिसला आणि तात्काळ त्या पोलिसांनी त्या बाबाचा फोटो काढला आणि मग फोटो काढल्यानंतर पोलिसांनी तो फोटो आपल्या गुप्तहेरेकडे त्या बाबाचा शोध घेण्यासाठी पाठवला. मग 4-5 दिवस निघून गेले, काही त्या बाबाचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मग अखेर पोलिसांना एका गुप्तहेरचा फोन आला आणि तो बाबा अशा अशा ठिकाणी आहे. त्या गुप्तहेरने पोलिसांना माहिती दिली आणि मग तेथे गेल्यानंतर पोलिसांनी त्या बाबाला चांगल्या प्रकारे चोप दिला आणि त्याला अटक केली. मग पोलिसांनी त्या बाबाला पोलीस ठाण्यात नेलं आणि त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली. मग पोलीस जेव्हा त्या बाबाची चौकशी करत होते तेव्हा त्यांना असं समजलं की या बाबाने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात फसवलं होतं आणि त्यांच्यावर अत्याचार केलेला होता. मग पोलिसांनी त्या बाबाला बेड्या ठोकल्या आणि त्याला न्यायालयात हजर केलं. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे आणि नक्कीच त्या बाबाला त्याची कर्माची शिक्षा भेटेल असं आपण गृहीत धरू. मंडळींनो, नाशिकमधील अशोक खरातच्या प्रकरणानंतर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे भोंदू बाबा पुढे येत आहे आणि त्यांचे कांड हे आपल्या समोर येत आहे. मंडळींनो, समाजात, राज्यात, देशात अशा प्रकारचे भोंदू बाबा हे खूप आहे. मंडळींनो, तुम्ही पण आपल्या आया, बहिणी आणि बायकांना समजून सांगा की अशा भोंदू बाबाच्या नादी तुम्ही लागलं नाही पाहिजे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा असलेल्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच मी सांगत आहे. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.